जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला जर पुणे जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही पुणे जिल्हा परिषदेवर येणार आहे, याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. पण मित्रांनो, कालच एक अतिशय मोठी घटना घडली आहे. म्हणजेच मित्रांनो, आपल्या बारामतीचे अजितदादा, म्हणजेच मित्रांनो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्यामधून गायब झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, अजितदादा यांचा विमान अपघात झाला आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम होणार आहे का, ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे बघूया की पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांची संख्या किती आहे. पुणे जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही 75 आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेवर जर 75 सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर पुणे जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके सदस्य किती लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर पुणे जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 38 सदस्य निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची पुणे जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये, म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती, ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मिळत होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र होते. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा ते दोन गट एकत्र होणार आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे. कारण मित्रांनो, आत्ताच 2 दिवसापूर्वी अजित पवार यांचं निधन झालं आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोन्ही गट एकत्र येऊनच निवडणुका लढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जर हे दोन्ही गट एकत्र आले तर या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या ते पाहणं महत्त्वाचं आहेच. पण मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळत होत्या ते आता आपण बघूया. मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला 44 जागा या मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो, एक हाती सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाची होती. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, दुसरा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे पुणे जिल्हा परिषदेवर मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 7 जागा या पुणे जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला 10 जिल्हा परिषद सदस्य पुणे जिल्हा परिषदेवर मिळाले होते. म्हणजेच मित्रांनो, त्यांना या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये सुद्धा 2 गट झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि एकनाथ शिंदे यांचा एक गट. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा या निवडणुकीमध्ये होणार आहे का, ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 7 जागा मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला अपयशच मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण लास्टचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, लास्टचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि इतर आघाड्यांना 7 जागा या पुणे जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर अपक्षांना आणि इतर आघाड्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची, म्हणजेच मित्रांनो अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाची एक हाती सत्ता ही पुणे जिल्हा परिषदेवर होती. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे आहेतच. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचं निधन सुद्धा झालं आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला जर पुणे जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही पुणे जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला जर पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 5 ते 7 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सुद्धा अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला जर पुणे जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 5 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो,
या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळे झाल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या 7 तारखेला जर पुणे जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर पुणे जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना 10 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे झाले असताना सुद्धा 5-5 जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 7 जागा या पुणे जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं चांगल्या प्रकारचं लक्ष दिलं होतं. पण मित्रांनो अचानक अजित पवार यांचं निधन हे सर्वांना न पटण्यासारखं आहे. पण मित्रांनो ही निवडणुकी अजित पवार यांच्या विनाच करणं आपल्याला भाग पडणार आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर पुणे जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला 5 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा 2 जागा या निवडणुकीमध्ये कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अचानक अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे याचा परिणाम हा भारतीय जनता पक्षाला होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो अजित पवार यांना चांगल्या प्रकारचा वर्ग हा प्रत्येक ठिकाणी मानणार आहे. म्हणजेच मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणजेच मित्रांनो पवार घराण्याला मानणारा वर्ग हा सर्वच ठिकाणी आहे. त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक ही अजित पवार यांच्या पक्षालाच वन साईड मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये 7 ते 10 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा या पुणे जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. येणाऱ्या 7 तारखेला जर दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र लढले तर त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर पुणे जिल्हा परिषद निवडणुकी झाली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला 40 ते 50 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचं चांगल्या प्रकारचं काम असल्यामुळे आणि त्याचबरोबर मित्रांनो अचानक निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे त्यांना इतक्या चांगल्या प्रकारचं यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच पुणे जिल्हा परिषदेवर इतकं चांगल्या प्रकारचं यश हे राष्ट्रवादी या पक्षाला मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो पुणे जिल्हा परिषदेची सत्ता ही राष्ट्रवादी या पक्षालाच मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. कारण मित्रांनो अचानक झालेल्या अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वच ठिकाणचं वारं बदललं आहे. कारण मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचा मानणारा वर्ग होता आणि त्यामुळे हे वारल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये झाले आहे. त्यामुळे मित्रांनो पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 44 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट 50च्या आसपास जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारच्या जागा या निवडणुकीमध्ये मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला इतकं चांगल्या प्रकारचं यश हे पुणे जिल्हा परिषदेवर मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांचीच सत्ता ही पुणे जिल्हा परिषदेवर येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही पुणे जिल्हा परिषदेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.